आमदार शिर्केने हर्षवर्धनला एकांतात दिलेली धमकी हर्षवर्धनला खूपच डिस्टर्ब करत असते. आता जवळजवळ डिप्रेशनमध्ये गेलेला हर्षवर्धन त्याच्याच रूममध्ये बसून स्वतःशी बोलत असतो. काय अवस्था करून ठेवली आहे या शिर्केने माझी. मला धड कळतही नाही आहे की नेमकं काय करायला हवं. याने जर माझ्या विरोधात तसं काही केलं तर काय काय तोंड दाखवू मी जगाला. असा विचार आता हर्षवर्धन फायनली करत असतो. तेवढ्यात आपण पाहतोय त्याच्या रूममध्ये आदित्य आलेला असतो. आदित्य म्हणत असतो, डॅड काय झालंय? मगातपासून बघतोय तुम्ही बेडरूममध्ये आहात. नक्की कसला विचार करताय तुम्ही? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, आदित्य मला आता थोडा वेळ एकांत हवाय, तू बाहेर जा. हे वाक्य ऐकल्यावर आदित्य म्हणत असतो, डॅड जर तुम्हाला कोणता विचार खात असेल, काही टेन्शन असेल तर माझ्याशी शेअर करू शकता तुम्ही. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, आदित्य शिर्केंनी मला धमकी दिली आहे. जर मी तीर्थाचं लग्न विक्रांशी आणि शौर्याचं लग्न जर मी अर्पिताशी नाही लावलं तर आपल्याला नेस्तनाभूत करण्याची धमकी या शिर्केंनी दिली आहे. त्यावेळेला आदित्य म्हणत असतो, डॅड आता काय करायचं? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, हाच तर विचार करतोय मी. आणि अशातच आता आदित्य म्हणत असतो, डॅड फार विचार करू नका, नक्कीच यायतर काहीतरी तोडगा निघेल. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, बसून नुसता तोडगा निघणार नाहीये किंवा विचार करून काहीतरी करावं लागणार आहे. अशातच आता आदित्यला एक फोन आलेला असतो. आदित्य त्या फोनवर बोलण्यासाठी बिझी होतो. इकडे हर्षवर्धन तिथेच बसून असतो. आणि अशातच आपण पाहतोय ऊर्जा आणि शौर्य बोलत असतात. शौर्याला ऊर्जा म्हणत असते, शौर्य आता तू अर्पिताकडे जाणं कमी कर. त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, अगे ऊर्जा काय बोलतेस तू हे? आता मध्यावर आलोय मी. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, म्हणजे मध्यावर म्हणजे काय? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, तूच तर सुरुवातीला मला तिच्याकडे स्वतःहून पाठवलंस ना, मी तर जायला तयार सुद्धा नव्हतो. त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो मी पाठवलं याचा अर्थ हा नाही की सारखा सारखा तू तिथे जाशील. त्यावर ऊर्जाला शौर्य म्हणत असतो, हो ग पण आता ती आता अर्धी बरी झाली आहे आणि अशातच मी तिला सोडलं तर ती पुन्हा तशीच वागायला लागेल. अजून काही दिवस तरी मला तिची मदत करावीच लागेल ना. त्यावर ऊर्जा म्हणत असते, काही गरज नाहीये, ती तुझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करते आणि ते तुला कळत सुद्धा नाहीये. त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, पण ऊर्जा एक गोष्ट लक्षात ठेव, आपण तिला असं मध्येच सोडून नाही चालणार आहे. आपण तिला पूर्ण बरं करणं गरजेचं आहे. आणि अशातच आपण पाहतोय आदित्याचं फोनवर बोलणं झालेलं असतं आणि तेवढ्यात त्याने शौर्य आणि ऊर्जाना बोलताना पाहिलेलं असतं. तेवढ्यात ऊर्जाचं लक्ष शौर्याच्या बाजूलाच उभ्या असलेल्या आदित्याकडे जातं. आता आदित्य दादा काहीतरी टेन्शनमध्ये आहे हे ऊर्जाला कळतं. तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, आदित्य दादा काय झालंय? कसला विचार करताय तुम्ही? त्यावर आदित्य म्हणत असतो, ऊर्जा शौर्य खरं तर मला तुम्हा दोघांशीच बोलायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, बोल ना दादा, कशाबद्दल बोलायचं आहे? त्यावेळेला आदित्य म्हणत असतो, खरं तर मी काय सांगणार आहे ते तुम्ही दोघांनी समजून घ्या आणि त्याच्यावर आपल्याला सगळ्यांनी मिळून तोडगा काढायचा आहे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, दादा काही टेन्शनवाली गोष्ट आहे का? त्यावर आदित्य म्हणत असतो, हो. त्यावर ऊर्जा आणि शौर्य जास्तच आता विचार करू लागतात की दादा कशाबद्दल बोलणार आहे. तेवढ्यात शौर्याच्या बाजूला उभा असलेला आदित्य म्हणत असतो, हे बघा काल शिर्केंनी डॅडना धमकी दिली आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, धमकी? कसली धमकी? त्यावर आदित्य म्हणत असतो, शांत हो शौर्य, ऐकून घे. त्यावर शौर्य शांत असतो आणि आदित्य म्हणत असतो, त्यांचं म्हणणं असं आहे की विक्रांतचं लग्न तीर्थाशी आणि शौर्याचं लग्न अर्पिताशी झालंच पाहिजे, नाहीतर मी संपूर्ण जहागीरदार फॅमिली नेस्तनाभूत करून टाकीन. हे सगळं ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, अरे ही काय दादागिरी आहे? माझं लग्न तर ऑलरेडी ऊर्जाशी झालंय आणि तीर्थाचं लग्न तर काही केल्या मी त्या नालायकाशी होऊ देणार नाही. त्यावर आदित्य म्हणत असतो, शौर्य शांत हो, जे तुला वाटतंय ना तेच मला वाटतंय, पण लक्षात घे आपल्याला हायपर होऊन चालणार नाहीये. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य दादा जे काही बोलतायत ते अगदी बरोबर आहे,
पण आता सुरुवात कुठून कशी करायची? तेवढ्यात आदित्य म्हणत असतो, ऊर्जा, मला असं वाटतंय तू डॅडशी जाऊन बोल. त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, आदित्य दादा, मी हर्षवर्धन सरांशी जाऊन कशी काय बोलू शकते? त्यानं तर माझं काहीच पटणार नाही, ते तर माझ्या विरोधात आहेत. त्यावर आदित्य म्हणत असतो, ऊर्जा, हीच ती वेळ जहागीरदार कुटुंबात तू तुझी पॉवर दाखवण्याची. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, दादा काय बोलतोयस तू? मला काहीच कळत नाहीये. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य, पण मला कळतंय आदित्य दादा काय बोलतायत ते. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य आता ऊर्जा आणि आदित्यकडे बघत बसतो. आणि अशातच आपण पाहतोय आता ऊर्जा थेट हर्षवर्धनच्या बेडरूममध्ये जायला निघालेली असते. तेवढ्यात हर्षवर्धनच्या बेडरूममध्ये जात असलेल्या ऊर्जाला शौर्य थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, ऊर्जा, माहीत आहे ना तुला, तुझं काहीही म्हणणं डॅडना अजिबात पटत नाही. डॅड तुझ्या विरोधात आहेत, तरीही तू त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन त्यांना काय समजवण्याचा प्रयत्न करणार आहेस का? त्यावर शौर्यला ऊर्जा म्हणत असते, तू बघच, आता आदित्यदादांनी मला जे काही सांगितलं आहे ना, त्यानंतर मला कळून चुकलंय की आता मला काय करायचंय ते. आणि तू शौर्य काळजी करू नकोस. असं म्हणत आता ऊर्जा हर्षवर्धनच्या बेडरूममध्ये जाते आणि समोरच टेन्शनमध्ये बसलेल्या हर्षवर्धनला म्हणत असते, सर, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आता अचानकपणे आत आलेल्या ऊर्जाला पाहून हर्षवर्धन म्हणत असतो, तुला तुला माझ्याशी बोलायचं आहे? काय बोलायचं तुला माझ्याशी? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन सर, मिस्टर शिर्केंनी तुम्हाला जी काही धमकी दिली आहे ना, त्याचा तुम्ही विचार करताय ना? काळजी करू नका तुम्ही. आता तुमची ही सून तुमच्या बरोबर आहे. त्या शिर्केंना त्यांची लायकी दाखवून देण्याची वेळ आली आहे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन ऊर्जाकडे बघतच बसतो. आणि तेवढ्यात हर्षवर्धन म्हणत असतो, माझी सून? त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, हो, मला सांगा, खरंच तुम्हाला तुमच्या तीर्थाचं त्या नालायक विक्रांशी लग्न लावायचं आहे का? त्यावर लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतो, अगं, त्या नालायकाशी मी माझ्या मुलीचं लग्न लावण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. आणि खरं लग्न लावणं तर दूरची गोष्ट. त्यावेळेला आता ऊर्जा म्हणत असते, हो ना, मग तर तुम्ही काही काळजीच करू नका. तुम्हाला अजिबातच मी या बाबतीत टेन्शन जास्त घेऊ देणार नाहीये. तेवढ्यात हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? तेवढ्यात आपण पाहतोय ऊर्जाने आता हर्षवर्धनला कायदेशीररित्या जो काही प्लॅन सांगितलेला असतो तो ऐकल्यानंतर मात्र हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, खरं तर माझ्या समोर उभी असलेली ही माझी ज्युनियर म्हणता येईल आणि मी तिचा सिनियर असूनही आज तिने मला जे काही शिकवलं आहे, खरंच हे टेन्शनमुळे माझ्या डोक्यात आलंच नाही. आता कायद्याने ऊर्जा तर शौर्याची बायको आहे, मग या दोघांचा संबंधच येत नाही की पुढे जाऊन यांचं वेगळं होणं. आणि अशातच आता इथे जर तीर्थाशी त्या नालायक विक्रांतचं लग्न लावायचं म्हटलं तर विक्रांत हा मुळात पद्मा केसमध्ये अडकलाय. आपण त्याच गोष्टीचा फायदा घेत त्याला आणखी अडकवून ठेवू शकतो. मग अशाने त्या आमदार शिर्केला आपण चांगलंच आवळून ठेवू शकतो. हे जेव्हा आता ऊर्जाने स्पष्टपणे हर्षवर्धनला समजावलेलं असतं, त्यानंतर हर्षवर्धनचं बरंचसं टेन्शन कमी झालेलं असतं. अशातच आपण पाहतोय आता हर्षवर्धन लगेचच म्हणत असतो, वा, मानलं तुला. खरंच मी तुला अजिबातच हुशार समजत नव्हतो, पण आज मला कळून चुकलं की तुझी हुशारी आज आपल्या सगळ्यांना सावरणार आहे. तेवढ्यात आपण पाहतोय मागून आलेली विजया म्हणत असते, अहो, काय बोलताय तुम्ही? हे म्हणजे आता तुम्ही मला दिलेला शब्द पाळणार नाही आहात तर? हे वाक्य ऐकल्यावर आता थेट हर्षवर्धन म्हणत असतो, विजया, शांत राहा, अजिबातच मध्ये बोलण्याचा प्रयत्न करू नको. तेवढ्यात आपण पाहतोय विजया म्हणत असते, काय काय मध्ये बोलली मी? तुम्हाला समजूनच घ्यायचं नाहीये का? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, विजया, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या घराची राख रांगोळी होताना तुला पाहायचं आहे का? हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, म्हणजे? तेवढ्यात मागून आदित्य आलेला असतो. आदित्य म्हणत असतो, मॉम, मी तुला समजावतो काय आहे ते, पण प्लीज ऊर्जा आणि डॅडच्या प्लॅनमध्ये अजिबातच कोणती गडबड करू नको. तेवढ्यात ऊर्जाला आता मागे खेचत लगेचच विजया म्हणत असते, काय गये, तू माझ्या मुलावर आधी नको तो प्रयोग केलास, आता माझ्या नवऱ्यावरही प्रयोग करतेस की काय?
अगं काय जादू, कुठून शिकलीस तू, का असं करतेस तू? त्यावेळेला आता शौर्य म्हणत असतो, मॉम काय चाललंय तुझं? अगं डॅड, जे काही करतायत ना ते चुकीचं नाहीये. आणि ऊर्जा तर अजिबातच कधी काही चुकीचं करू शकत नाही. त्यावर लगेचच आता विजया म्हणत असते, वाटलंच मला, तू अजूनपर्यंत तुझ्या बायकोचे गुणगान कसे गायले नाहीस. आणि अशातच आता हर्षवर्धनने विजयाला म्हटलेलं असतं, विजया गप्प बस. आणि तेवढ्यात लगेचच आपण पाहतोय आता विजयाला बाजूला करत हर्षवर्धन ऊर्जाला घेत तिथून बाहेर पडलेला असतो. विजया स्वतःशी बोलत असते, हे दोघं नेमके गेले कुठे? आणि तेवढ्यात शौर्य आता विजयाला म्हणत असतो, मॉम फार विचार करू नको. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता शिर्केला हर्षवर्धनने फोन केलेला असतो. शिर्केला लगेचच असं वाटतं की आता आपल्या दोन्ही मुलांच्या लग्नासाठी हे वकील साहेब तयार झाले असतील. पण जेव्हा हर्षवर्धनने असं म्हटलेलं असतं, शिर्के आता मी सांगतोय त्या ठिकाणी पोहोचा तुम्ही. तेवढ्यात हर्षवर्धनने सांगितल्यामुळे शिर्के लगेचच त्या ठिकाणी पोहोचतो आणि सोबत तो नालायक विक्रांत सुद्धा असतो. अशातच आता इकडे विक्रांत आणि शिर्के एकत्र आहेत आणि इकडे ऊर्जा आणि हर्षवर्धन एकत्र आहेत. अचानकपणे चौघांची समोरासमोर भेट होते. तेवढ्यात ऊर्जाला पाहून विक्रांत म्हणत असतो, पप्पा काय चाललंय हे सगळं? या हर्षवर्धनने तर या ऊर्जाला आणलंय. अहो इथं तर त्या तीर्थाला आणायला हवं होतं ना. तेवढ्यात शिर्के म्हणत असतो, शांत राहा, मला समजून घेऊन दे नक्की काय चाललंय. आणि तेवढ्यात शिर्के बोलत असतो, काय वकील साहेब, नक्की काय प्रकरण आहे? तुम्ही इथे तीर्थाला का नाही आणलं? तेवढ्यात हर्षवर्धन म्हणत असतो, लायकी आहे का तुमच्या मुलाची? या नालायकाला तर मी अजिबातच माझी मुलगी देण्याचा कधी विचार करू शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतो, अच्छा म्हणजे तुम्हाला तुमची बर्बादी स्वतःच्या डोळ्यांनी पाहायची आहे तर? त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, शिर्के साहेब हिम्मत असेल तर करून दाखवा, पण त्याआधी हा विचार करा, जर कायद्याने आम्ही तुमच्या विरोधात काही तक्रार केली तर तुमचं आमदारकीचं असलेलं अस्तित्व सुद्धा संपेल आणि उभ्या आयुष्यात पुन्हा तुम्ही कधी सामाजिक कार्यात स्वतःला आमदार म्हणून म्हणू घेऊ शकत नाही. हे सगळं ऐकल्यावर आमदार शिर्के आता थोडा बिथरलेला असतो. त्याला कळून चुकलेलं असतं ही ऊर्जा तर अतिशहाणी आहे आणि कायद्याच्या मार्गाने हिने जर उद्या आपल्या कामात खोडा घातला तर आपल्याला उभ्या आयुष्यात कोणी कुत्र विचारणार नाही. अशातच आता शिर्के 4 पावलं मागे होतो. तेवढ्यात विक्रांत म्हणत असतो, पप्पा अहो घाबरलात काय तुम्ही? अहो या हर्षवर्धनला आणि ऊर्जाला तर घाबरायची गरजच नाहीये. तुम्ही आमदार आहात, तुमची ओळख अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत आहे. आत्ताच्या आत्ता फोन लावा आणि या जहागीरदार फॅमिलीला या महाराष्ट्राच्या बाहेर हाकला. हे वाक्य ऐकल्यावर आता आमदार शिर्केने साटकन विक्रांतचं थोबाड फोडलेलं असतं. अशातच आपण पाहतोय हर्षवर्धन म्हणत असतो, पाहिलंस ना नालायका, तुला अक्कल तर नाहीये आणि निघालस माझ्या मुलीशी लग्न करायला. आता इकडे थोबाड केलंस ना तर मी सुद्धा साटकन कानाखाली देईन. आणि अशातच आता विक्रांत म्हणत असतो, माझ्या पप्पांनी मारलंय म्हणून मी हात उचलला नाही, पण इतर कोणी जर मारलं तर मी पाय सुद्धा उचलू शकतो. तेवढ्यात ऊर्जाने साटकन बाजूला असलेला दांडका उचललेला असतो आणि सटासट या विक्रांतला बदडायला सुरुवात केलेली असते. विक्रांत इकडून तिकडे उड्या मारत असतो आणि अशातच आपण पाहतोय अचानकपणे ऊर्जाच्या हातातील दांडका खाली पडतो आणि त्यानंतर तोच दांडका आता विक्रांतने उचललेला असतो आणि चित्र असं असतं की आता त्याच दांडक्याने विक्रांत ऊर्जाला फटकवणार असतो. तेवढ्यात आपण पाहतोय विक्रांतने तो दांडका आता ऊर्जावर उगारलेला असतो आणि अशातच मागून आलेल्या शौर्याने तो दांडका धरलेला असतो. अचानकपणे दांडका कोणी धरला हे बघायला शौर्य मान मागे करतो आणि अशातच साटकन ऊर्जाने कानाखाली विक्रांतच्या खेचलेली असते. ऊर्जा म्हणत असते, काय वाटलं तुला? मी ज्या पद्धतीने तुला बदडलं तूही तसं करू शकतोस? अरे त्यासाठी गट्स लागतात, लायकी लागते आणि तुझ्यासारख्या बेवड्याला नाही जमणार हे. आता ऊर्जाने भर चौकात या विक्रांतचा सणसणीत त्याच्या बापासमोर अपमान केलेला असतो, पण त्याच्या बापालाही थोडंफार काय वाटत नाही. त्याला कळून चुकलेलं असतं की इथं आपण आदोनी मोठी चूक केली, आताच्या आता इथून आपल्याला निघायला हवं. लगेचच आमदार शिर्के आपल्या गाडीत बसतो आणि तिथून निघत असतो. तेवढ्यात विक्रांत म्हणत असतो, पप्पा आज जर तुम्ही इथून पळालात तर एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक तुम्हाला पळकुट्या आमदार म्हणतील.
त्यावर लगेचच आता स्वतःच्याच मुलाला एका हाताने गाडीत खेचून आमदार शिर्केने तिथून गाडी पळवलेली असते. आता क्लिअर आहे की येत्या काळामध्ये हा आमदार शिर्के हर्षवर्धनच्या विरोधात लढणार, पण सध्या तरी तो काही करणार नाही. त्याला कळून चुकलंय की आपण फुकट मार खाऊ जर आपण या लफड्यामध्ये पडलो तर. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता आमदार शिर्के हा त्याच्या पद्धतीने पळत असताना लगेचच शौर्याने टू व्हीलरने यांचा पाठलाग केलेला असतो आणि गाडी थांबवत विक्रांतला बाहेर काढलेलं असतं आणि विक्रांतला बदड 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 बदडलेलं असतं. विक्रांतला दोरीनं बांधून त्याच्या बाईकला घसपटलेलं असतं. विक्रांत म्हणत असतो, ए शौर्य, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला तुझ्या बापाची आणि तुझ्या बायकोची खूप साथ असेल, पण मी वन मॅन आर्मी आहे. माझं जर उद्या काही झालं तर मी काय करेन सांगता येत नाही. त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता मला सोड. तेवढ्यात आपण पाहतोय आता ऊर्जाने पोलिसांना केलेला असतो फोन आणि तिथे आलेले असतात पोलीस. पोलिसांनी आणलेल्या असतात बेड्या बांधलेल्या असतात आता विक्रांतच्या हातात आणि तिथून धडाधड धडाधड पोलिसांनी विक्रांतला खेचत फरफटत नेलेलं असतं तुरुंगात नेल्यानंतर तिथं असतं त्याला बदडल्यानंतर त्याला असतं त्याला सुजवलेलं. सगळ्या बाजूने त्याची हालत करून टाकलेली असते. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. शेवटी दांड पकडलं ना.